जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. वरचे कामं केले सगळे, कारण ऊन इकडे खूप तपून राहिले. आता घड्याळीमध्ये बरंच तापमान दाखवून राहील, तरी ती घड्याळ 2-3 यानं मागे दाखवते. आणि आतापर्यंत जे काही वाळवण केलेले होते ते चांगले वाळले. आता तर चिप्स झाले, त्याच्यानंतर करोडा अगदी कमीच केला, कारण कोणी खात नाही, पण करायचाच नव्हता. ताई म्हणत की अक्षय तृतीयाला लागतो, त्याच्यामुळे एका ग्लासाच केला. अजूनही तोंडामध्ये फोड आहे, जिभेवर तोंड आलेलं आहे. खूप बोलताना थोडासा त्रास होतो. मुंगुड्या इतक्याच केल्या, काही एका पहिल्याच्याच केल्या. हरवड्याही चांगल्या आता वाळल्या, याचं आता भरून ठेवायच्या आहे. आणि चिप्स पण छान झाले. तर उपवासाला नाही खाता मी, पण श्रेया सकाळी थोडंसं नेते सोबत. खारोड्या नेते, कधी कोरड्या नेते. कोरड्याच्या पण बऱ्याच कमेंट आहे की ताई कशा खायच्या, आणि कोरड्या पण छान झालेल्या आहे. तशाही ती सवय आहे हाताला करायची, त्याच्यामुळे त्याचं प्रमाण असं काही जास्त पाहायचे काम नाही. आणि ह्या कोरड्या पूर्ण विदर्भामध्ये पण नाही खात, कारण इकडे मी खामगावला राहते, तर खामगावला पण ह्या कोरड्या नाही. इकडे बिबड्या आहे, ह्या फक्त घाटावर, म्हणजे बुलढाणा जिल्हा पण पूर्ण नाही. तर माझ्या माहेरी सासरी या भागामध्येच जास्त खातात. खाताना ह्या अशा पण खातात, अशाही खातात, म्हणजे असं जास्त नाही. भाजून तळून तर क्वचितच असतात, पण अशीच कोरडे खाल्ली जाते. 3-3, 4-4 जातात एका वेळेस, म्हणजे आवडीचा पदार्थ आहे. तिळाच्या कोरड्या मी 4-5 वर्ष झाले हा व्हिडिओ टाकते, पण बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या आतापर्यंतच आहे आणि अजूनही चालूच आहे की ताई कोरड्या विकता का. आतापर्यंत मी म्हणजे कोणतं पण आपल्याला काही करायचं म्हटलं की आता यूट्यूब चॅनल सुरू करायचं, त्याच्यामुळं केलं, तर तेव्हा काही जास्त विचारायचं काम नाही पडलं. यांना विचारलं, आणि यांचं असं आहे की मला कोणत्याच कामाला त्यांचं कधीच विरोध नसतो. त्याच्यामुळे आमच्या इकडे यूट्यूब चॅनल तेव्हा कोणाचंच नव्हतं. आता 4-5 वर्ष झाले तर कोणाचंही नव्हतं यूट्यूब चॅनल काय आहे, किंवा मी एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहेच की याच्यातून पैसे मिळतात हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. फक्त करमत नव्हतं, मुलं शाळेत जायचे, त्याच्यामुळे हे मी यूट्यूब चॅनल सुरू केलं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच उद्देश नव्हता याचा की कमाई करायची, पैसे आहे असा नव्हता. फक्त एक वेळ जात नव्हता, आणि मला थोडी आवड आहेच प्रत्येकाची, म्हणजे बरेच शिकलेलं होतं मी, तर त्याच्यामुळे ते पण व्हिडिओ टाकायचे होते, म्हणून ते सुरू केलेलं. तर तेव्हा पण त्यांनी म्हणजे की आपल्या इकडे बा कोणी नाही, कशाला करायचं, काय करायचं, असा विरोध त्यांचा कधीही नसतो कोणत्याच गोष्टीसाठी. तिळाच्या कोरड्याचं त्यांना मी काल विचारलं, म्हटलं बऱ्याच ताई आहेत त्या मागून राहिल्या विकत, तर काय करू. ते म्हणत तुझ्याकडून जर होत असेल तर तू कर, पण मदत थोडीफार. म्हटलं तुमची लागणारच आहे. परत घरी पण फोन केला सासूबाईंना, तर म्हटलं जर मदत लागली तर तेही हो म्हटल्या, म्हणजे असं कोणाचाच विरोध काही आला नाही. तर तुम्हाला जर आता कोरड्या लागत असतील तर खाली मी व्हॉट्सअप नंबर देते, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. आणि किती पाहिजे काय किलो, 1 किलोच्या वरच मागा, कारण ते कुरिअरच्या ते परवडत नाही मग. तर त्याच्यावर किंमत अजून ठरवलेली नाही, तर त्या नंबरवर तुम्ही मेसेज केल्यानंतर किंमत सांगितली जाईल, कारण आता पूर्ण याचा हिशोब करूनच किंमत याची ठरवल्या जाणार आहे. तिळाचे भावही भरपूर आहे, आणि तीळ मी पाकिटचे वापरते. तसे खुल्ले तीळ थोडे स्वस्त आहे, पण त्या तिळाचा गॅरंटी नसते. तर मी या कोरड्यासाठी जे तीळ वापरलेले आहे तेच तीळ वापरले जातील. ते थोडे महाग भेटतात, कारण पाकिटचे असतात, आणि पाकिटमध्ये पण फरक आहे. तर हे मला तेव्हा 200 रुपये किलो मिळाले होते. आता भाव कमी जास्त होऊ शकतो, तर तेच तीळ वापरणार. आणि गहू पण घरचे चांगल्या क्वालिटीचेच गहू आहे, त्याच्यामुळे गहू पण चांगलेच आहे. तर तो सगळा भाव काढून त्याच्यानंतर तुम्हाला किंमत सांगितल्या जाईल. तर 1 किलोच्या वरच ऑर्डर स्वीकारल्या जातील, कारण 1 किलोच्या कमी ते कुरिअरला ते काही परवडत नाही. तर तुम्ही आता ऑर्डर करू शकता, कारण सगळ्यांचा होकार आल्यानंतरच मी हे ठरवलं. कारण यूट्यूब व्हिडिओ करायच्या वेळेस मला माहिती होतं की मला सगळं मी करू शकते, पण हे कोरड्या विकायच्या म्हटल्यानंतर थोडासा आधार पाहिजेच प्रत्येकाचा, कारण मदतीशिवाय कोणतंही काम करणं शक्य नाही. जास्त करायचं असेल तर 4 आणि 5 किलोच्या कोरड्यात आपण सहज करू शकतो. त्याच्यानंतर एस्वार मसाला जेव्हा मी करते तेव्हा सुद्धा कमेंट असतात की ताई एस्वार मसाला विकता का, तर तो पण दिला जाईल आता. आणि लाल तिखट केलेलं होतं मी मागे, तर त्याच्यावर सुद्धा कमेंट आल्या की ताई हे तिखट तुम्ही विकता का, कारण ते खूप आणि चव खूप छान आहे त्याची. तुम्ही जर तुमच्याकडे जर त्या मिरच्या भेटत असतील तर त्या मिरच्यांचं एकदा तिखट करा. तिखटाचं जे प्रमाण आहे ते त्याचं कमी आहे, तिखट नाही जास्त ते, पण त्याची जी भाजीला तर्री आणि चव ती खूप छान आहे.
तर त्या तिखटावर पण सुद्धा कमेंट आलेल्या होत्या, ते जर लागेल तर ते पण आहे. आणि काळ्या मसाला केला त्याच्यावर सुद्धा कमेंट येतात. हळद केली मी त्याच्यावर सुद्धा, म्हणजे जे काही असं केलेलं आहे उन्हाळीच्या मध्ये उपवासाचे जे पदार्थ आहे त्याच्यावर ते नाही मिळणार, कारण ते मीच जास्त करत नाही आणि एवढी आवडही नाही मला त्याची करायची, तर ते पदार्थ नाही मिळणार. पण बाकीचे जे मी काही करते, हळद, तिखट, मसाले, काळा मसाला केलेला होता त्याच्यावर सुद्धा कमेंट होत्या. आणि एकदा का समजा आता ऑर्डर दिली तर ती रद्द नाही होणार, कारण इतक्या करून मी काय करू. तर एकदा ऑर्डर द्यायच्या अगोदरच तुम्ही विचार करा की खरंच आपल्याला पाहिजे आहे का, आणि एकदा का ऑर्डर आली तर ती रद्द नाही केल्या जाणार, कारण तेही करून मग, कारण घरी खाणारे कोणीच नाही. 4 किलोच्या मला बरोबर पुरतात वर्षभर, आणि ह्या कुरड्या वर्षभर सुद्धा टिकतात. पावसाळ्यामध्ये थोड्याशा वातड लागतात, पण एकदा पावसाळा झाला की छान राहतात. मी मागच्या वर्षीच्या दाखवते तुम्हाला. मागच्या वर्षी केलेल्या अजूनही आहे, ह्या मागच्या वर्षीच्या आहे. इतक्या राहिल्या. श्रेया जाते तर ती थोड्याशा भाजून तिला आवडतात, कढईमध्ये भाजून आवडतात तिला, तर त्या ती नेते आणि छान आहेत. असं मागच्या वर्षीच्या आहेत ह्या, आणि ह्या आता बाळल्या ह्या या वर्षीच्या आहेत. तर डब्बा हलवला त्याच्यानंतर वाळवायच्या वेळेसही थोडेफार तुकडे पडतातच. अखंड कुरडई तर क्वचितच एखादीच असते, कारण वाळवायच्या म्हटल्यानंतर त्याचे तुकडे पडतात. आणि तीळ आहे त्याच्यामुळे ठिसूरपणा याच्यामध्ये जास्त असतो, कारण मी जेवढ्याला तेवढे तीळ वापरते, तर ठिसूरपणा जो आहे तो जास्त असतो. आणि खाताना अगदी म्हाताऱ्या माणसांना जरी खायचे असले तर आमच्या तिकडे काय करतात, खलबत्त्यामध्ये कुटतात आणि ते खातात, तर त्या पण चांगल्या लागतात. तळण्यापेक्षा तशाच चांगल्या लागतात त्या, आणि भाजून पण चांगल्या लागतात. आणि आणखी एक जास्त कमेंट आहे तिळाच्या कुरड्याच्या विषयी, ती म्हणजे सोऱ्या मिळेल का. तर सोऱ्या मी इथे राहते, इथे भेटत नाही, दुकानामध्ये नाही, कुठेच नाही. जो माझं माहेर सासर आहे तिकडेच ते दारावर जे लोक येतात ते घरीच करतात, आणि असं दारावर चाळण्या सोरे जे आहे ते विकतात. तर ते कधी असतात कधी नसतात, त्याच्यामुळे सोऱ्याची गॅरंटी. मी सोऱ्याही म्हटलं होतं की आपण जर मिळाला तिकडे तर देईन, पण ते नाही भेटत लवकर, कारण ते लोक आल्यानंतर ते कधी येतात काय येतात त्याची पण गॅरंटी नसते. आणि जिथे मी राहते असं भांड्याच्या दुकानामध्ये किंवा असं स्पेशल दुकान नाही सोऱ्याचं, तर ते लोक येतात दारावर तेव्हा घेतात बाया, आणि एकदा घेतल्यानंतर तो 2-4 वर्ष चांगलं जर आता इकडे खूप खराब पाणी आहे त्याच्यामुळे 2-4 वर्षातून मला बदलावाच लागतो. पण गावाकडे बरेच वर्ष टिकतात, त्याच्यामुळे ते लोक असे क्वचितच येतात, तर ते सोऱ्याची गॅरंटी काही नाही. आणि ह्या कुरड्या जर तुम्हाला हव्या असतील तर एक 15 दिवस तरी लागतील, कारण गहू भिजू घातल्यानंतर त्याच्यामध्ये 8 दिवस जातात, आणि कुरिअरने जायचं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पण 8 दिवस सहज जातात. आता किती अंतर राहतं त्याच्यानुसार ते कुरिअरचं होतं मग. पण गहू टाकण्यापासून, भिजवण्यापासून तर कुरड्या करेपर्यंत, वाळवण्यापर्यंत त्याला 8 दिवस सहज द्यावे लागतात. तर ऑर्डर केल्यानंतर एक 15 दिवस तरी लागतील कुरड्या तुमच्यापर्यंत येईस्तोवर.